नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात भरदुपारी सूर्यकिरण एरो शोमुळे जणू काही इंद्रधनुष साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते भारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने साकारलेल्या एरोबॅटिक शोचे. या प्रात्यक्षिकावेळी अवकाशात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग भरत बलशाली भारताचे प्रतिबिंब साकारले होते. याबरोबरच भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने गंगापूर धरण परिसर दुमदुमला होता. भारतीय वायू दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत 2 दिवसीय एरोबॅटिक शो गंगापूर धरण परिसरात पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आशिमा मित्तल, जालना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त पेंढाळ, हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मीरा संखे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल विलास सोनवणे, ऑलिम्पिकपटू दत्तू गोखले, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह सैन्य दलासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय वायू दलाचा एरोबॅटिक शो पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. धरणाच्या सभावेतलच्या भागात नागरिक उपस्थित होते. हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमने थरारक प्रात्यक्षिके सादर करीत नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर तेजेश्वर सिंह, ललित वर्मा, राहुल सिंह, एडवर्ड प्रिन्स, श्री विष्णू, अंकित वशिष्ठ, संजय सिंह, विंग कमांडर जसबीर सिंह, अभिमन्यू त्यागी यांनी वायू दलातील हॉक 132 या विमानाने चित्रकारक प्रात्यक्षिके सादर केली. या टीमने आकाशात रंगांचे उड्डाण करताना इंग्रजीतील वाय, मी विमान, बाण, प्लेन